शीतल आणि संभाजी स्वयंपाकघरात तुमचं स्वागत. पदार्थात आपल्याला करायचं आहे. थँक्यू. तू कधीच करत नाही स्वयंपाक? मी प्रयत्न केला तर लोक खात नाहीत, त्यामुळे मी फारसा इम्प्रोवाइज करत नाही. पण तू पुण्यात जे राहत होतास ते आईबाबांबरोबरच राहायचास का? हो, आई बाबांबरोबर राहायचो. मुंबईत मी माझा बॅचलर म्हणून राहिलोय. बॅचलर्स लाईफ. बॅचलर्स लाईफ. पण मला काही चहा करणे, उपमा करणे, पोहे नाही, मी करणे- गॅस लिटअप करू शकतो, त्याच्यावर भांडं ठेवू शकतो, पाणी गरम करू शकतो, चांगले सुगरण मित्र शोधू शकतो की जे किमान मला भुकेला ठेवणार नाहीत संध्याकाळी. मग आम्ही काय खायचं? लायटर? नाही, लायटर मी काहीतरी प्रयत्न करीन आज बनवण्याचा. हो, होपफुली. पहिला पदार्थ कुठला करणार आहात? अख्खा मसूर करण्याचा प्रयत्न आहे. कुणाचा प्रयत्न आहे हा? आमचा असेल, दोघांचा मिळून. हो हो. दोघांचा मिळून. अख्खा मसूर का बरं निवडला पदार्थ? कारण तो खूप तिखटचा आहे. आम्ही जिथे शूट केले तिखटचा आहे तो. झणझणीत आहे, परत रुबाबदार आहे. हो, एकदम मस्त. रुबाबात बघायचं आपल्याला अख्खा मसूर. आता एकदा असा तडका मारणार आहे ना, एकदम मस्त असा. बघाच तुम्ही आता असा रुबाबदार तडका मारणार आहे मी आता. झणझणीत. झणझणीत. घेऊन या साहित्य. साहित्य आपल्या समोर आहे. आता ज्याला स्वयंपाकाची अजिबात सवय नाही त्या संभाजीकडनं मला हे साहित्य ऐकायचंय. हो. सर, हा हा. साहित्य सांगा, रुबाबात सांगा. हो. हे काय आहे? हे कुकरमध्ये शिजवून घेतलेलं अख्खा मसूर आहे. बरं. कांदा, हा, टोमॅटो, मिरची, लाल तिखट लाल तिखट, मसाला. मसाला, थांबा मॅडम, तुम्ही प्रॉम्प्ट नका करू. आपला- कशाचा मसाला आहे हा? कांदा लसूण मसाला, बरं. लसूण, जिंजर गार्लिक पेस्ट, हळद, कोथिंबीर, गरम मसाला, धनिया, धनिया पावडर, गरम मसाला असेल, जिरा. आणि मीठ, आणि हा पण गरम मसालाच आहे. मसालाच आहे. हा गरम मसाला आहे, ही धणे पावडर आहे आणि ही जिरा जिरा पूड आहे. पुढे. ओके बरं का? हा धणे मसाला आहे आणि धनिया ही आहे. ओके. काही हरकत नाही, छान. पण इंटरेस्टिंग होईल पदार्थ. आपण मस्तपैकी अख्खा मसूर करूया. हो, हो. चला मग काय करूया पहिल्यांदा? शीतल मॅडम, आपण सुरुवातीला आधी घ्या सर, तुमच्या आवडीचं काम करा. हो. लिटअप करा. पिठला पिठला. झाला. हम्म. ओके, तासपडत आता चाललंय. सुंदर होणार आहे. होय होय. हा, छान होणार आहे. पहिल्यांदा काय करायचंय? पहिलं काय करायचंय का? हा, आता तेल तेल. घ्यायचं आपल्याला. ओके. शीतल, तू तरी कॉन्फिडेंट आहेस ना? कारण तुझा आवाज इतका खाली गेलाय. हे करते छान. मला वाटतं बहुतेक अख्खा मसूर डीप फ्रायच करायचा आहे. नाही 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 ना? नाही. गरम उद्या छान तेल. हा. तुमच्या घरच्यांची काय रिॲक्शन होती जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा असं घरी तुम्ही सांगितलं की मला हिरोचा किंवा हिरोईनचा रोल मिळालाय? मला हे अपेक्षित नव्हतं की मी हिरोईन होईन. हम्म. मनात असं वाटत राहायचं नेहमी की हिरोईन व्हायचंय बाबा. आणि मग जेव्हा घरी सांगितलं त्यांना तर आधी विश्वासच बसला नाही. हा, हो का, बर. आणि जेव्हा शूटिंग चालू झाली तेव्हा त्यांना विश्वास बसला की अरे हो, ही खरंच हिरोईनचा रोल करतीये ही. कारण ते बघायला वगैरे आले होते आणि त्यांना बघून असं खूप भारी वाटत होतं की मी असं या स्लो मोशनमध्ये शॉट देतीये आणि असं छान मस्त काय काय चालू आहे. ही सेटवरही अशीच असायची का? हो, मोर ऑर लेस अशीच. आणि तुझ्या घरच्यांची काय रिॲक्शन होती? पहिलं तर रिजेक्शन सांगितलं, त्यामुळे ते म्हणाले की दुसरं शोध. ते काय म्हणले? दुसरा रोल शोध. हा, म्हणजे दुसरं शोध आहे. कारण तसंही वडील टेलर आहेत माझे, त्यामुळे त्यांना असं वाटतं की चला प्रयत्न तरी करतो. जेव्हा रुबाबचा आत्ता टीजर त्यांनी पाहिला, त्यांना प्रचंड आवडला.